महाराष्ट्राचे विकास पुरुष, महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे विश्वासार्हता, निर्भयता आणि कार्यतत्परता ज्या व्यक्तीकडे होती, असे महाराष्ट्राचे विकास पुरुष यांचा जन्मदिन आपण 22 जुलै रोजी दरवर्षी आनंदाने उत्साहाने या ठिकाणी साजरा होत असतो। पुण्यापासून जी सायकल रॅली निघते ती बारामतीला पोहोचते आणि त्या मधल्या दरम्यान समस्त जेजुरीकर आम्ही सर्व आनंदाने आणि उत्साहाने दरवर्षी त्या रॅलीचं स्वागत करत असतो। त्या दिवशी एक आगळा वेगळा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा एक आगळा वेगळा आनंदाचा उत्साहाचा दिवस असतो। परंतु दुर्दैवाने यावर्षी जो जन्मदिन साजरा होत आहे ती पहिली जयंती साजरी करण्याचं दुर्दैव आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांवर आलेलं आहे। खरं तर आज अभिवादनपर भाषण करताना ही भाषणाची वेळ नाही आहे, परंतु या सायकल रॅलीचं स्वागत करताना आम्ही अभिवादन करून ह्या महामानवाला अभिवादन करून या रॅलीचं स्वागत करतो आहे। गेली 50 वर्षाचा इतिहास पाहिला तर राजकारणातला खरा राजहंस ज्याला म्हणतो आपण, तो राजहंस आमच्यातून निघून गेलेला आहे। शिवशाहू फुले आंबेडकरांचे रोख आणि ठोक विचार मांडणारा महाराष्ट्राचा पहिला नेता आमच्यातून निघून गेलेला आहे। त्यामुळं या चळवळीला आता कोणी वाली आहे का नाही असं आमच्यासारख्या रस्त्यावर उतरणाऱ्या चळवळ राबवणाऱ्या कार्यकर्त्यांना वाटतं, कारण आमचा आधार आज हरपलेल्यासारखा आम्हाला वाटतोय। त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आणि नसल्याची उणीव ही आम्हाला सदैव भासत राहील। आजही असं वाटतं की दादा आहेत आणि कधीतरी परत येतील, परंतु सत्य हे स्वीकारावं लागणार आहे की दादा आपल्यात नाही आहेत। परंतु त्यांचे आचार आणि विचार जागृत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या आचारांवर विचारांवर वाटचाल करण्यासाठी आमचे संस्थापक सन्माननीय नगराध्यक्ष जयदीप भैया बारभाई, त्याचबरोबर यशवंत दोडके असतील, रमेश लेंडे असतील, राजू पानसरे असतील, नगरसेवक योगेश जगताप असतील, सर्वच आम्ही त्यांच्या आचारांविचारांची जागृती राहावी, त्यांच्या आचार विचारांवर आम्ही तळहयात वाटचाल करावी म्हणून दादा फाउंडेशनची स्थापना केलेली आहे। त्या दादा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्व समस्त जेजुरीकर बांधव असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नगरपालिकेचे नगरसेवक नगरसेविका असतील, यांच्या वतीनं आम्ही भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि एकच सांगतो की हे अजितदादा जरी आपल्यात नसले तरी त्यांचे विचार संपणार नाहीत। त्यांनी आम्हाला दिलेली जी शिकवण आहे निर्भयतेची, कार्यतत्परतेची, एक जबाबदार कार्यकर्ता कसा असावा, सर्वसामान्यांमधून जाऊन त्यांनी काम कसं करावं, सर्वसामान्य लोकांची नाळ कशी जोडावी, हे त्याची शिकवण दिलेली आहे। ती शिकवण आम्ही अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करू, कारण अजितदादा हे गावच्या मातीतून आणि शेतीच्या बांधावून तयार झालेलं नेतृत्व होतं। त्यामुळं आम्ही त्यांच्या आचारांविचारांवर सदैव वाटचाल करीत राहू हीच ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने अभिवादन करतो। धन्यवाद।